ओंकार गणपती सूर निरागस हो. गणपती बाप्पा मोरया. ट्विस्टेड फेटा आहे, ह्याला म्हणतात अंबुजा मॉडेल. नॅचरल जशी मानवी कांती असते. आणि पेन म्हणजे गणपती बाप्पांचं गणपतीचं माहेरघर. खणी पण खूपच सुंदर. बऱ्याच जणांनी मूर्त्या बुक केलेल्या आहेत त्या. कारण गणपती बाप्पा हा काही खेळ नाहीये. मला मी टाचणी चुटली चालेल का? तुम्हाला स्टेपलर मारलं तर चालेल का? मग बाप्पाला कशासाठी मारायचं? इथले गणपती पहा आणि अन्य ठिकाणचे गणपती खूप फरक आहे. ह्या मूर्ती सजीवपणा त्याच्यात जागृत ठेवलेला आहे. लोक फ्लाईटचं एक एक सीट बुक करून घेऊन जातात. ह्या मोठ्या ज्या मूर्त्या त्या कागदी लागतात. आणि आपण केलेलं काम हे लोकांना आवडतं. खूपच सुंदर आहे. हे जे डोळ्यांची आखणी आहे स्पेशली ते मला खूप आवडली. होई मला पाहिजे. मी खूप असं शोधत होतो की आतमध्ये तुम्ही लाईट सोडलाय का? आणि इथली मात्र मूर्ती एकदा एखादी तुम्ही पसंत पडली तर ती घेतल्याशिवाय तुम्ही लोक जाणारच. नमस्कार मित्रांनो, मी नितीन आणि पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर कोकणी इंडियन. आता जवळच गणेश उत्सव आहे. आपण सर्वजण आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमनाची वाट पाहत असतो आणि अशामध्ये गणेश भक्त जे आहे ते आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची मूर्ती बुक करत असतात. तर आज मी तुम्हाला सर्वांना घेऊन जाणार आहे आदी गणेश कला केंद्रामध्ये, जे 100हून जास्त वर्षापासून त्यांची ही कार्यशाळा आहे. कारण हजारो कुटुंब हे पेनचे सुप्रसिद्ध गणेश मूर्ती घडवतात. तर चला आज जाऊया आणि पाहूया आपल्याला कोणकोणत्या प्रकारच्या मूर्त्या पाहायला मिळतात. इथली खासियत अशी आहे की इथे जे मूर्त्या आहेत ते बोलक्या स्वरूपाच्या आहेत, त्यामध्ये एक जिवंतपणा जाणवतो आपल्याला. तर चला आज जाऊया, पाहूया कोणकोणत्या प्रकारच्या मूर्त्या आपल्याला पाहायला मिळतात. मित्रांनो, इकडे येण्यासाठी आहे ना मुलुंड पश्चिमला उतरायचं आहे. मुलुंड पश्चिम पासून हार्डली एक 10 मिनिटं वॉकेबल डिस्टन्स वरती आहे. जर लँडमार्क सांगायचं झालं हे बघा, महात्मा गांधी रोड आहे इकडे. आणि इकडे आहे ना स्पर्श हॉस्पिटल आहे. स्पर्श हॉस्पिटल आहे, ते फेमस आहे. ते लँडमार्क आहे आणि पूर्ण पत्ता मी देणारच आहे. हे पाहू शकता. आज आपण भेट देणार आहोत आदी गणेश कला केंद्राला. बी द चेंज, गो ग्रीन, गो फॉर इको फ्रेंडली गणपती. सुरुवात करूया नव्या बदलाची, इको फ्रेंडली गणेश उत्सवाची. मित्रांनो, इकडे आपल्याला सर्व जे आहे ते शाडू मातीच्या गणपती बाप्पा पाहायला मिळणार आहे. त्यासोबत सोबत आपल्याला कागदी लगद्याच्या गणपती बाप्पा सुद्धा पाहायला मिळणार आहेत. शुभ नयना करुणामय गौरी हर तू वरद विनायक. ओंकार गणपती सूर निरागस हो. गणपती सूर निरागस हो. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. नमस्कार. आज आपण मुलुंड येथील आदी गणेश कला केंद्रामध्ये आलेला आहात. नीलम दिलीप हजारे, आदी गणेश कला केंद्र मुलुंड पश्चिम येथे तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही बाप्पाच्या शाडूच्या पेपरच्या मूर्ती घेऊन आलेल्या विविध स्वरूपात आहेत. सर्व गणेश भक्तांनी येऊन तुमचा गेल्या वर्षी प्रतिसाद मिळाला तसाच यावर्षी प्रतिसाद द्या. चला तर मग सुरुवात करूया नवा बदलाची, इको फ्रेंडली गणेशोत्सवाची. आपण सर्वजण वाट पाहतोय आतुरतेने 14 सप्टेंबरची. गणरायाचं आगमन 14 सप्टेंबरला होत आहे. हे गण महाराज बघा कसे बसलेले आहेत. हे बाल गणेशाचं रूप. हे गजमुखामध्ये बसलेले गणेश. सुंदर मूर्त्या ज्या आहेत त्या आपण इको फ्रेंडली म्हणजे पर्यावरणपूर्वक करतो. शाडूच्या मातीच्या ही मूर्ती ही सशाला आपल्या कवेत घेऊन बसलेली आहे. बाल स्वरूपाला आपण फेटा वेगळा बनवलेला आहे. अच्छा, हा ट्विस्टेड फेटा आहे. अच्छा, ह्याला ट्विस्टेड फेटा म्हणतात. आपण नुसता फेटा आणला आणि बसवला असं होत नाहीये. फेटा, धोतर वगैरे सगळं इथे इन हाऊस एका छताखाली तुम्हाला हे काम करून मिळते. कित्येक जणांचं डायमंड वर्कची रिक्वायरमेंट असते, ते सुद्धा होईल दादा इथे. निश्चित आपल्याकडे फार सुबक डायमंड वर्क केलं जातं. आता ही मूर्ती एकाच टोन मध्ये आहे. ह्याला टोन म्हणजे काय, एकच रंगाची आहे. अच्छा, ह्याला म्हणतात अंबुजा मॉडेल. गणेश आहे चिंचपोकळीच्या चिंतामणीचं स्वरूप. अरे वा, म्हणजे त्याची सुद्धा आपल्याला प्रतिकृती असे आपल्याकडे प्रत्येक गणपतीच्या प्रतिकृती ते तुम्हाला पाहायला मिळतील. मग दादा लालबागचा राजा तर खूप प्रसिद्ध निश्चित आहे. आपल्याकडे लालबागचा राजा तर आहेच ना. तसं आपलं मानवी शरीर ज्याला गव्हाळ रंग म्हटला जातो, ह्या टोन वरती हा गणपती बनवलेला आहे. वा, हे बघा, म्हणजे हा सफेद नाही किंवा ह्याला अभ्रक नाही, कुठे शायनिंग नाही. नॅचरल जशी मानवी कांती असते तसा हा गणपती.
बाल गणेशाची जास्त डिमांड असेल ना दादा? भरपूर भरपूर इथे ह्या वेळेला बाल गणेशाच्या मॉडेल्स आपण भरपूर बनवलेले आहेत, आणलेले आहेत आणि आपल्याकडे ते उपलब्ध आहेत चांगल्या प्रमाणे. गणपती बाप्पा गाडी चालवतोय आणि लहान मुलांना वेगवेगळी क्रेज आहे. बरोबर. खूप जण आवडीने गणेश उत्सव साजरा हो, करतात. कृष्ण स्वरूप आहे, त्याच्या हातामध्ये बासरी येणार. हो, छान, सुंदर. हे किती फुटापासून किती फुटापर्यंत आहे? साधारणपणे माझ्याकडे 6 इंचाच्या मूर्तीपासून ते 2.5 फुटाची मूर्ती तुम्हाला इथे मिळू शकते. उपलब्ध. अच्छा, ही 6 इंचाची मूर्ती. सुंदर आहे, सुंदर. आणि हा वाला पण खूपच छान आहे. हा तो हो, छान. आणि स्किन टोन खूप छान. हे बघा, ही स्किन टोन आहे. त्या स्किन टोन वरती आपण हे वस्त्र वेगळे केलेलं आहे. हो. आणि हे वस्त्र जे आम्ही काम करतो वस्त्र नेसवण्याचं, हा, हल्ली काही ठिकाणी स्टेपलर पिना मारून बरोबर मूर्तीला आम्ही ते करत नाही. बरोबर. आम्ही नॅचरली त्याला वस्त्र नेसवतो. ते अच्छा, आमच्याकडे कारागीर आहेत, बरोबर. ते सगळं काम आमच्या देखरेखीखाली करतायत. मी माझ्या पत्नीच्या देखरेखीखाली हे सगळं काम होतं. म्हणजे आपली ही किती वर्षापासून ही परंपरा आहे? ही परंपरा जवळजवळ 100-125 वर्षापासूनची आहे. वा, म्हणजे 100हून अधिक वर्ष झाले. आम्ही मूळचे पेणचे. अच्छा. पेणचं हजारे कुटुंब प्रसिद्ध आहे ह्या हा, कामामध्ये. आणि पेन म्हणजे गणपती बाप्पांचं गणपतीचं माहेरघर. बरोबर. आधुनिक भाषेत बोलायचं झालं तर पेण हे गणपतीचं हब झाले आता, हब झाले. आंतरराष्ट्रीय हब. करेक्ट, करेक्ट, तिथे छोटे मोठे कारखाने अनेक आहेत करेक्ट. आणि त्या कारखान्यातनं सर्व दूर जगभर गणपती मूर्ती पोचवल्या जातात. हे शंकराचं रूप आहे. वा, सुंदर आहे, छान. आणि आखणी पण खूपच सुंदर काढली. आमच्याकडे मुख्य म्हणजे आखणी वरती हा जास्त भर दिला जातो. बरोबर. कोणत्याही ह्याच्यामध्ये नजर, ती आपली नजर असो ना तर परमेश्वराची नजर असो, बरोबर. नजरेला नजर तुमची बोलकी असायला पाहिजे. हा, बोलक्या स्वरूपाचे बाप्पा. हा. म्हणजे ते आपल्याशी कनेक्ट होतात. आपल्याशी कनेक्ट होतात, ते आपल्याशी बोलतायत. बरोबर. लालबागचा राजा म्हणत लालबागचा होता. राजा. ह्याचं काम बाकी आहे अजून. हा. हा, वा, सुंदर. हुबेहूब. हे अजूनही उपलब्ध आहे ना? हे आहेत आहेत. book नाही झाले हो, आहे ना? आहेत आपल्याकडे उपलब्ध आहेत. आपण उपलब्ध करून देतो. त्या सिद्धिविनायक. प्रभादेवीचा सिद्धिविनायक. हा, बरोबर. ही पण मूर्ती बघा तुम्ही. वा, सुंदर आहे. एकदम काम एकदम डिटेल. ह्या मूर्तीवरती तुम्हाला जे लेबल दिसतात, हा. 8-8, 10-10 लोक एका वेळेस बुक करतात त्याच्यामध्ये. अच्छा, एवढ्या जणांनी मूर्त्या बुक केल्या? केलेले आहेत त्या. हो. आता मी इथे डिस्प्लेला ही एकच ठेवलेली आहे, हा. बाकीच्या माझ्या गोडाऊन मध्ये त्या. अच्छा. हरणाच्या जोडीमध्ये गाडीमध्ये बसलेला हा गणपती बाप्पा, हा बाल गणेश आहे. अच्छा. हा, खूपच सुंदर आहे, वेगळं रूप आहे, छान. लहान मुलांना मोबाईलची क्रेज भरपूर आहे, त्यामुळे ती क्रेज आपल्या गणपती बाप्पाला पण आली बघा. हो, हातामध्ये मोबाईल घेऊन सेल्फी काढतायत ते. वा, बरोबर. मी आताही पाहिलं, लहान मुलं भरपूर येतात मम्मी पप्पाला घेऊन इकडे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई पुण्याचा. बरोबर. रेड सॉइलची मूर्ती आहे. अच्छा. म्हणजे गार्डन सॉइल, हा हा, शेतातली माती. शेतातल्या मातीचा हा गणपती आहे. बरोबर, छान. मग ही माती तुम्ही झाडामध्ये, कुंड्यांमध्ये वापरू शकता. वा, हे पण खूपच सुंदर आहे. आपण मूर्तींचं जेव्हा विसर्जन करतो, ते विसर्जन तलावात केल्यानंतर त्या तलावामधले जे जीव आहेत त्यांना इजा पोचू नये, बरोबर, ते मरू नयेत, बरोबर. ह्याच्यासाठी नॅचरल रंग वापरण्याचा अधिकाधिक आमचा प्रयत्न असतो. वॉटर कलर. वॉटर कलर मध्ये. वा, अगदी शुद्ध शास्त्रानेच काम करतो. काम करताय. वा, छान. कारण गणपती बाप्पा हा काही खेळ नाही आहे, करेक्ट. तो सगळ्या जगाचा तारक आहे. बरोबर. तर त्यामुळे त्याला आपण जेवढं जपता येईल तेवढं जपलं पाहिजे. ह्या सगळ्या कपड्यांसाठी आपल्याकडे कपाट्याच्या कपाटं भरलेली आहेत. आता हे आवडलं कारण ना, तुम्ही जे म्हणालात ना की कोणत्या प्रकारचं तुम्हाला हे करताना स्टॅपलर वगैरे मारलं नाहीये. नाही, टाचणी टोचत नाही गणपतीला. वा, तुम्हाला मी टाचणी चुटली चालेल का? बरोबर. तुम्हाला स्टेपलर मारलं तर चालेल का? बरोबर, मग बाप्पाला कशासाठी मारायचं? बरोबर. केवळ कमर्शियल उद्योग नाही, धंदेवाईक दृष्टिकोनातनं आम्ही बघत नाही. करेक्ट. आम्ही लोकांना गणपतीची पाद्यपूजा कशी करायची हे पण सांगतो. हा, आपला आराध्य दैवत आहे ना, आपला ते. आराध्य दैवत आहे. तुकाराम माऊलींच्या स्वरूपामधलं हे गणेश रूप आहे. पेशवा टाईप बसलेले सिंपल,
त्याची स्किन टोन, बॉडीची स्किन टोन बघा, त्याचं वस्त्र बघा, फिरोजी रंगाचं पितांबर आहे, धोतर आहे. आणि एकदम लोड वगैरे दिले, एकदम छान आहे. हे तुम्हाला नॅचरल दिसेल इथे, हो. असं आर्टिफिशियल आहे असं वाटणारच नाही. बरोबर. गिरगावातले लोक इथे मूर्ती घेऊन यायला खूप लांबून लांबून येतात. आपल्या मूर्त्या बाहेरगावी जातात दादा? जातात ना, मी तुम्हाला दाखवतो बाहेर खाली जे मूर्त्या जातात त्याचं पॅकिंग. पण ह्या वर्षी माझ्याकडनं जवळजवळ थायलंड आणि सिंगापूरला जवळजवळ 22 मूर्त्या डिस्पॅच झाल्यात. आवर्जून सांगेल ना, तिथे घेऊन जाणारी व्यक्ती ही मातीची मूर्ती घेऊन जाते, ती पीओपीचा आग्रह धरत नाही. आपल्याकडे अजून काही लोक हा पीओपीचा आग्रह धरतात बरोबर. आणि पीओपीमुळे पर्यावरणाला कसा ऱ्हास आहे हे आम्ही त्यांना पटवून देतो. हा, दिवसानंतर विसर्जन तुम्ही तुमच्या सोसायटीमध्ये बरोबर. किंवा महापालिकेच्या कृत्रिम तलावामध्ये विसर्जन केल्यानंतर हा. एका दिवसामध्ये त्याचं विघटन होईल, ती माती स्वरूपात होईल. परंतु तीच जर पीओपीची मूर्ती असेल तर पीओपीची मूर्ती 6-6 महिने 2-2 वर्ष त्याचं विघटन होत नाही, बरोबर. त्याचं डिफॉर्मेशन होत नाही. लालबागसारखं जे प्रसिद्ध आपलं गणेशोत्सवासाठीचं एक ठिकाण आहे, तिथूनचे लोक इकडे मूर्ती घेऊन जाण्यासाठी इथे येतात. हो. आणि मुंबईमध्ये सर्वाधिक मातीच्या मूर्ती मिळण्याचं एकमेव ठिकाण हे आदी गणेश कला केंद्र मुलुंडच म्हणावं लागेल. गणपती वाद्यप्रिय होता, बरोबर. ततार आहे पाठीमागे, छान. वाद्य आहेत विविध, हो. त्याच्यामध्ये बसलेले आहेत ते. का आता साधारणतः एक प्राइस रेंज काय असेल, म्हणजे स्टार्टिंग कितीपासून होते? सर माझ्याकडे जसं छोट्या बाप्पाचं विचारायला तर नाही हो, पाहिजे, नाही, पण ठीक आहे. एक साधारणतः असं आहे. सामान्य माणसाच्या मनामध्ये प्रश्न येतोच, आपण महागाई वाढत चालली आहे, बरोबर, तर त्या खरं आहे निमित्ताने ते. एक साधारणतः एक विचारतोय की स्टार्टिंग आपल्याला माहिती आहे का, माती जी असते ही गुजरातून भावनगरून येते. अच्छा माझ्याकडे मूर्ती 400 पासून, अच्छा. माझ्याकडे अधिकाधिक मूर्ती जी आहे ती 11,000 त्याच्यावरती मूर्ती नाही. एखादा म्हणाला मला पगडी पाहिजे, एखादा म्हणाला मला धोतर पाहिजे, एखादा म्हणाला मला उपरणं पाहिजे. आम्ही त्याच्या इच्छेप्रमाणे, त्याला हवं असलेलं कपड्याचं मटेरियल प्रमाणे आम्ही त्याला ते बनवून देतो. ऑगस्ट एंडपर्यंत आम्ही बुकिंग घेणार. ऑगस्ट एंड. हां, तुम्ही आत्ता बघितलं, तुमच्या समोर एक कस्टमर आला हो हो. आणि त्याने मला सांगितलं ही मूर्ती मला पसंत आहे, ही मूर्ती ठेवा. तो जाऊन अर्धा तासाने बाहेर ना आला मी येतो म्हणून, तोपर्यंत ही माझी मूर्ती बुक झालेली असते. तर दादा आपण कुठून आलात? अलिबागहून. अच्छा, कसं वाटलं तुम्हाला? छान छान गणपतीच्या सुबक मूर्ती बघून मानसिक समाधान तर लाभलंच, पण गिऱ्हाईक बघून सुद्धा फार बरं वाटलं. बरोबर. मूर्ती खूप देखणे आहेत, आखणी काम तर बघण्यासारखंच आहे, त्याबद्दल वादच नाही. कारण इकडे आपण पाहतोय श्री स्वामी समर्थांच्या रूपातली असू द्या किंवा कोणाला जर सिंपल हवे असेल म्हणजे बैठी स्वरूपामध्ये अनेक प्रकारच्या मूर्ती इथे ठेवलेल्या आहेत. सर्व काही आहे. सर्व काही आहे. एकाच त्या ठिकाणी. मूर्तींमध्ये बाल गणपती आहे, हा, स्वामी समर्थ आहेत, कमळावर बसलेला गणपती आहे, बरोबर. आसनावर बसलेला गणपती आहे, बरोबर. लोडाला टेकलेला गणपती आहे. कुठल्याही गणपतीची कमतरता नाहीच आहे. वा. आणि सर्व पाहून इतकं समाधान वाटतं की त्या गणपतीकडे सजीवता निर्माण होते, त्याचा खूप आनंद वाटतो. किंवा इथले गणपती पहा आणि अन्य ठिकाणचे गणपतीमध्ये खूप जरी मूर्ती असल्या तरी खूप फरक आहे. बरोबर. ह्या मूर्ती सजीवपणा त्याच्यात जागृत ठेवलेला आहे, तो बघूनच मानसिक समाधान वाटतं. आपणही यांना भेट देऊन आपली मूर्ती बुक करावी असं मी आवर्जून सांगेन. माझ्याकडे 22 मूर्त्या त्या थायलंड आणि सिंगापूरला गेलेले आहेत. अच्छा. आता हे एक पार्सल बाकी आहे हा. आणि ते फ्लाईटने लोक घेऊन जातात. अच्छा, फ्लाईट मी तुम्हाला हे एवढं सांगतो, आवर्जून लोक फ्लाईटचं एक सीट बुक करून घेऊन जातात गणपती हा. बाप्पासाठी स्पेशल गणपती बाप्पाची. वा, स्पेशल म्हणजे त्यांच्यासाठी गणपती बाप्पासाठी हा स्पेशल बघा, म्हणजे ही बुक केली हे- हे जाते. माझ्याकडे हे असं पॅकिंग आहे. हा, नंतर पॅकिंग हे- पण खूप सुंदर हे केलेली बघा, हे हो. ह्याच्यावरती का आहे. छान. बरेचदा नवस केला जातो हो, की या वर्षी जर गणेश मूर्ती आहे ती जर 1.5 फुटाची आहे तर पुढच्या वर्षी ती उंच उंच वाढत जाते. चुकीची समजूत आहे अच्छा. की मी गेल्या वर्षी हां 21 इंचाची मूर्ती घेतली होती हां, आणि मला ह्या वर्षी 18 इंचाची मूर्ती पसंत पडलेली आहे. बरोबर. 3 इंच कमी करू शकत नाही. आम्हाला सांगितलेलं आहे घरी कमी नाही करायची. हां, बरोबर. मूर्तीची उंची वाढत राहिली पाहिजे. अहो, मूर्तीची उंची तुम्ही घरी किती वाढत राहणार? हां,
मग लालबागचा तो 36 फुटाचा राजा आहे, हो. तसं तुम्ही घराचा दरवाजा वाढवणार का? बरोबर. तर तो हट्ट आपण करू नये. आणि गणेश पुराणामध्ये मी तुम्हाला पुराणाचा रेफरन्स देऊन सांगतोय, गणेश पुराणामध्ये असं कुठेही लिहिलेलं नाहीये हा. की मूर्ती ही दरवर्षी 1-1 इंचानी 2-2 इंचानी वाढली पाहिजे. बरोबर. त्या आपल्या समजुतीत आहे. जोपर्यंत आपण गणपतीची प्राण प्रतिष्ठापना करत नाही तोपर्यंत गणपतीमध्ये देवत्व येत नाही. तेव्हा गुरुजी येतात, गणपतीची पूजा कशाची करतात? सुपारीची करतात. बरोबर. त्याला पण आपण देवत्व मानून गणेश मानून आपण त्याची पूजा करतो. बरोबर. त्यामुळे आणि मंडळाचे पण मोठमोठे मूर्ती असतात, पण त्यांची पूजेची मूर्ती लहानच असते. आज शेवटी पूजेची मूर्ती लहानच असते. आज आपण बघता जिथे पुण्यासारख्या ठिकाणी हो, हो. पूर्वीपासून शमीच्या झाडापासूनच्या बुंद्यापासून लाकडाच्या मध्ये कोरीव काम करून मूर्त्या बनवलेल्या आहेत लाकडाच्या, आणि त्याला दरवर्षी रंगरोटी करतात. तीच मूर्ती परत पूजेला वापर. हो. हा गणपती आपला दगडूशेठ, बरोबर. श्रीमंत दगडूशेठ हलवाई बरोबर. आहे. हा मोरावर बसलेला बाळकृष्ण आहे. हे सर्व कागदी लगद्याचे आहेत. हे कागदी लगद्याचे आहेत. अच्छा. या मोठ्या ज्या मूर्त्या आहेत त्या कागदी लगद्याच्या आहेत. अच्छा. बाळू मामा काम चालू आहे ह्याचं, बरोबर. आणि ह्याला कुठेही आम्ही स्टेपलर मारत नाही. मी बरोबर. मगाशीच तुम्हाला सांगितलं, जयेश याच्यामध्ये एक्सपर्ट आहे. हा. हॅलो. जे मूर्तिकार मूर्ती घडवतात ते पण ॲक्च्युली एका प्रकारे देवाचं रूपच आहे, कारण त्यांच्या मनामध्ये ते असतं, म्हणजे त्यांच्या माइंडमध्ये जे क्रिएटिव्ह येतं ते साक्षात आणतात आपल्या समोर. खरंय. लोक काय आम्हाला म्हणतात, काय तुमचा गणपतीचा धंदा कसा चाललाय? हां. धंदा नाही, तुम्ही बरोबर. सेवा म्हणा त्याला. सेवा. तर दादा काय म्हणशील दादा? खूप आनंद वाटतो असं काम करताना, हां. आणि आपण केलेलं काम हे लोकांना आवडतं. बरोबर. त्यांच्या मनात जो आनंद, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद व्यक्त होतो ते हा. बघून खूप समाधान वाटतं की आपलं काम समोरच्यांना आवडतंय. हां. बरोबर. आणि एक असं आहे की आपण केलेलं काम पुढच्या वर्षी पुन्हा ते आपल्याला करायला बोलवतात. अच्छा. त्याचा खूप आनंद वाटतो, आणि हा. एक देवाची सेवा म्हणून हे काम चालू आहे. हां, देवाची सेवा होते. आणि मला असं वाटतं पूर्ण वर्षामध्ये सर्वच जण या सणाची आतुरतेने वाट पाहत असतात, कारण म्हणतात एक आनंद सगळीकडे होतो या वेळेला. ह्या लालबागच्या राजाची डिमांड आहे एवढी. बरोबर. छान. ही एक तुम्हाला मूर्ती दाखवील मी. आमचे मुलुंडचे प्रसिद्ध डॉक्टर आहेत, अच्छा. डॉक्टर तेजस उपासनी. अच्छा. त्यांचं मोठं हॉस्पिटल आहे. खूप धार्मिक आहेत त्या. ही पेशवाई टाईप मूर्ती आहे. सुंदर आहे. आणि त्याचे जे जी आखणी आहे डोळ्याची खूपच सुंदर आहे. आमच्याकडे काही भक्त असे येतात, गणपतीच्या डोळ्यांना तुम्ही आईलॅश लावून द्याल का? हां. म्हटलं हे कृत्रिम काम आम्ही करत नाहीये. अच्छा. ही जी आखणी आहे ही नॅचरल आखणी आहे. अच्छा. ह्या गणपतीची आखणी बघा तुम्ही, हे सारखे मॉडेल आहेत. हे कोणत्या मशीनमध्ये टाकून काम केलेलं नाही. ही मूर्ती आणि बाजूची मूर्ती पण आयडेंटिकल एकटक अशा तुम्हाला आखणी गणपतीची मिळेल. चंद्रावरती विराजमान झालेली आहे गेल्या वर्षी सर्वात जास्त या मूर्तीचा ह्या मूर्तीचा. बरोबर. आणि ह्या मूर्तीला आपणच, मूर्ती आपल्याच कारखान्यात तयार झाली, हो. त्याला डेकोरेशन पण आपणच करतो. कागदी लगदा, हां. माती, ही आपली माती गणपतीची, डिंक अच्छा. आणि फेविकोल, म्हणून त्यामुळे ती हलकी झाली. बॉन्डिंग साठी मूर्ती व्यवस्थित बनावी त्याच्यासाठी ते असतं. सुंदर. हे याच्यामुळे फूट पाहिजे होती? दादा आपण कुठून आलात? मी भांडूपवरून आलो आहे आणि या आदी गणेश कला केंद्रामध्ये वेगवेगळ्या मूर्त्या आहेत. खरंच खूप सुंदर मूर्त्या आहेत आणि जी डोळ्यांची आखणी आहे स्पेशली ती मला खूप आवडली. अच्छा. सो खरंच चांगलं काम बोलक्या स्वरूपाचे आहे. हो, खूप बोलक्या स्वरूपाचे आहेत. म्हणजे असं बघून एकदम जिवंत मूर्ती असल्यासारखाच भास होतो. जिवंतपणा जाणवतो. हो, जिवंतपणा एक जाणवतो मूर्त्यांमध्ये. दादा आता तू बाल स्वरूप चूज हा, केलंय, हा. श्रीकृष्णाचं बाल हा. स्वरूप आहे. कसं वाटलं तुला मूर्ती पाहून? म्हणजे इथे नाही खरंच एकदम मनमोहन मूर्ती आहे, एकदम मनमोहक मूर्ती आहे. खूप अशी भावली मला. हा. तू पाहताच तू म्हणालास की ही मला हो, पाहिजे. ही मला पाहिजे. मी खूप असं शोधत होतो
आणि ही बघताक्षणीच अशी मनात भावली ही मूर्ती. सो खरंच सुंदर, खरंच यांचं काम खरंच खूप चांगलं आहे. काय सांगशील आमच्या व्ह्युअर्सला इकडे येण्यासाठी? नाही, तुम्ही ते नक्कीच भेट द्या. तुम्हाला हवं तसं, म्हणजे जर तुम्हाला शाडूच्या जर ओरिजिनल मूर्ती हव्या असतील तर इथे नक्कीच भेट द्या. खरंच खूप सुंदर मूर्ती आहे. छान, खूप धन्यवाद दादा. Thank you. थँक्यू. आता ह्याच्यावरती कव्हर असताना सुद्धा तुम्हाला आतमधले रंग खुलून दिसतात. कसे दिसत आहेत? आपण ह्या मूर्तींना निऑन इफेक्ट दिलेला आहे. अच्छा, हो. निऑन इफेक्ट दिलेला आहे. हा. बाजारामध्ये निऑन कलर उपलब्ध आहेत, परंतु त्याचा वापर कसा करणं, कसं लावणं, वापरणं. बरोबर. आता हे गणपती हे गणराज बघा, असं वाटतं कोणीतरी आम्हाला विचारतात कस्टमर की आतमध्ये तुम्ही लाईट सोडलाय का म्हणून. हो. मित्रांनो, लवकरात या कार्यशाळामध्ये सकाळपासून गर्दी चालू आहे. लवकरात लवकर येऊन तुमची बुकिंग करा, कारण तुमचा आवडता बाप्पा बुक होईल. हे बघा, या कार्यशाळामध्ये ना बरेच कस्टमर येतात फोटो घेऊन की आम्हाला अशा प्रकारचा बाप्पा पाहिजे. मग तशा पद्धतीने हा दादा बघा बनवतोय. तुम्ही हूप तसाच काय केलं, सेम टू सेम तुम्ही बघू शकता. तर नमस्कार ताई, आपण नमस्कार. कुठून आलात? मी मुलुंड ईस्टवरून आले. अच्छा, काय सांगाल आधी गणेश कला केंद्राबद्दल? आम्ही दरवर्षी 4-5 वर्ष झालं इथूनच मूर्ती बुक करतो. काय इथं- विशेष आहे इथलं? इथे एक विशेष आहे की एकदा इथली मूर्ती पाहिली, एखादी पसंत पडली की ते दुसरीकडे जाऊन कुठे घ्यायची म्हणजे हा विषय नसतो. आणि मूर्ती बघितल्या एखादी आवडली की त्याच्यात देवत्व किंवा ती मूर्ती व्यवस्थित छान आपल्याला पाहिजे अशी आहे, बरोबर. आवडते, त्यामुळे आवडते. बोलक्या स्वरूपाच्या स्वरूप हा की म्हणून म्हटलं की एकदा पाहिली की आणि 4-5 वर्ष झालं आम्ही इथूनच मूर्त्या घेऊन जातो. मूर्ती. तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल इकडे येण्यासाठी? नाही, एकदा येऊन भेटून जा, भेट देऊन जावा. इथे येऊ, जे मूर्ती हे करतात, सेल करतात ते लोक पण खूप छान आहेत. दरवर्षी आम्ही Eco-friendly आहे, तिथून जास्त आहे. इको फ्रेंडली आहेत, आपल्यासारखं वाटतं, आपल्या लोकांच्यात आल्यासारखं हा, वाटतं. बरोबर. आणि इथली मात्र मूर्ती एकदा एखादी तुम्ही पसंत पडली तर ती घेतल्याशिवाय तुम्ही लोक जाणारच नाही. जाणार हा असा आमचा आणि अनुभव आहे 4-5 मराठी वर्षाचा. माणसांना नेहमी सपोर्ट करा. हो, हो. ते पण महत्वाचं आहे. तर ताई, नाही, तुम्हाला तुम्ही या, कोणती तुम्हाला आवडली? वेळ ही असेल. वाली आम्हाला आवडली? आता सध्या ही मूर्ती आवडली आहे, हा, मी बघितली आहे. सुंदर आहे, सुंदर आहे. हा. आपलं. दरवर्षी आम्ही इथूनच येऊन मूर्ती घेऊन जातो. छान, चला, छान. गणपती बाप्पा मोरया. तर तुर्तास मित्रांनो, आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटू आपण नवीन एका विषयाचं. होप सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, जास्तीत लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि या कार्यशाळाला नक्की व्हिजिट करा, कारण इकडे जे आहे ते इको फ्रेंडली गणेश मूर्ती आहेत आणि पर्यावरण पूरक असे गणपती बाप्पा आहेत. तर नक्की या. चला मित्रांनो, पुन्हा भेटू आपण नवीन एका विषयाचं. तोपर्यंत आपली काळजी घ्या. बी इंडियन, प्राऊड टू बी अन इंडियन आणि गणपती बाप्पा